हं. एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 30 श्लोक क्रमांक 40 आपण सुरू करतोय. आपण पाहिलं की बुद्धीचा निश्चय करायचा. कसा करायचा? काय करायचं बुद्धीचा निश्चय? की हा सगळा परमात्मा, हा सगळं परब्रह्म, हा सगळा नारायण, हा सगळा व्यापक कसा आहे, कसा व्यापक येतो हे आपण पाहिलं का नाही? अनेक उदाहरणं देऊन पाल आपल्याला पिप्पलाद मुनींनी सांगितलं. आणि असा असताना मग तो एकदा तसा आपल्या बुद्धीचा निश्चय झाला की आपल्याला काय होतो? आनंद, परमानंद, सगळं जगत परमानंद दुमदुमून जातं. सुख दुःख सगळे समान होऊन जातात. समाधान राहतं चित्ताला. काय राहतं? समाधान राहतं. असा असणारा आनंद आज पाहूयात. ज्यावेळी पुरुष कमलनाभ भगवंतांच्या इच्छेने किंवा केल्या जाणाऱ्या श्रेष्ठ भक्तीने गुण व कर्म यापासून उत्पन्न झालेल्या चित्तावरील मलांचा नाश करतो, त्यावेळी निर्दोष दृष्टीला सूर्यप्रकाश जसा दिसतो त्याप्रमाणे विशुद्ध झालेल्या अंतःकरणात आत्मतत्व साक्षात उपलब्ध होते. निर्विकार स्वरूप प्राप्ती अवश्य पावणे आहे चित्ती, ते करावे भगवत भक्ती उत्कटा प्रीती अविश्रम. आपल्याला निर्विकार स्वरूपाची प्राप्ती शक्य व्हावी अशी इच्छा जर असेल, आपल्याला निर्विकार स्वरूपाची प्राप्ती व्हावी म्हणजे जे मूळ स्वरूप आहे परमात्म्याचं, आणि त्याची जर आपलं जे खरं स्वरूप आहे त्याची जर आपल्याला प्राप्ती व्हायची अशी इच्छा जर असेल कुणाला, तर त्याने मोठ्या उत्साहाने न कंटाळता भगवंतांची भक्ती करावी. काय करावं? त्यानं भक्ती करावी. आणि त्या न कंटाळता बरं का, उत्साहाने त्या भगवंताच्या भक्तीमध्ये त्याला उत्साह पाहिजे. आणि म्हणजे थोडक्यात काय पाहिजे? आपल्याला त्या भगवंतावरती प्रेम पाहिजे. असं जे वेळेस असेल त्यावेळेस काय होईल? आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होईल, किंवा म्हणजे आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख होईल. म्हणजे देव कोण, आपण कोण हे आपल्याला समजेल. मग त्या अजूनही पुत्रवित्तेशनेचे काज, जिनोनी लौकिकाची लाज, पद्मनाभ भजने भोज, आती निर्लज नाचावे, त्याने पुत्र धन इत्यादीची इच्छा सोडावी. सुरुवात काय करावं लागेल त्याला? पहिले मुलं, धन, का नाही, पैसा अडका, घर, परत पत्नी, ह्यांची इच्छा सोडायची. म्हणजे नातं गोतं काय असेल सगळं, घरदार, जमीन जोमला, संपत्ती काय जे असेल सगळं, ह्या सगळ्याची, मान पान बरं का, मान सन्मान हे सुद्धा त्याच्यामध्ये आलं. ह्या सगळ्याची त्यांनी इच्छा सोडून द्यावी, लोकांची त्यांनी लाज सोडावी, संकोच सोडून ईश्वराचे नामस्मरण करावा. संकोच सोडून म्हणजे लाज नाही बाळगावी त्यांनी आता भगवंताच्या नामस्मरणामध्ये. जसं कोण लोक काय म्हणतील आपल्याला काय नाही, पूर्णपणे सगळं जगाला विसरून जायचं आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये त्यांनी गुंतून जायचं. किंवा भक्ती करायला नृत्य सुद्धा करावे, वेळ आली तर त्यांनी नाचावा, उड्या मारावा त्या भगवंताच्या गायनामध्ये. पुत्रवित्ते लोकेशना, त्याजुनी भजता हरिचरणा, तव तव चित्ताचे चैतन्य मळ जाना, क्षणाक्षणा नाशती. पुत्र वित्त लोक यावर जर आसक्ती ठेवले यालाच येशना म्हणतात. म्हणजे हे सोडून जर हरिभक्ती करू लागले तर त्या चित्तातलं मल सगळं निघून जाईल, अंतःकरण कसं होईल? निर्मळ होऊन जाईल, शुद्ध चित्त होऊन जाईल. आणि शुद्ध चित्त जर झालं त्या शुद्ध चित्तामध्येच काय होतं? ते परमात्मा भेटत असतो. रजतमादी कर्मजमळ, चित्ती बैसले जे सबळ ते प्रक्षाळती सकळ, भक्ती प्रेम जळ क्षाळणे. हे मल रजगुणी व तम गुणी कर्मामुळे येतात. हे मल म्हणजे काय? कचरा, चित्ता अंतःकरणामध्ये येणारा कचरा. हा कचरा कशामुळे येतो? रजगुण आणि तमगुण. पण भक्तातील प्रेम जलाने धुतले जातात. पण जर त्या भगवंतावरती जर त्या भक्ताचं प्रेम असेल ना, तर ते हळूहळू त्या नामाने अंतःकरण जसं शुद्ध होईल तसं ते धुतले जातात. रज आणि तम हे गुण. कारण कसं आहे, 3 गुणामध्ये आपण आहोत आणि हे 3 गुण सतत आपल्या बरोबर आहेत. आता कुठला गुण कोणाचा जास्त आहे? कोणाचा रजगुण जास्त आहे, कोणाचा तमगुण जास्त आहे, कोणाचा सत्वगुण जास्त आहे. पण जर परमार्थ करायचा असेल आपल्याला तर आपल्याला सत्वगुणाची आवश्यकता आहे. कारण तुकाराम महाराज सांगतात, तम तो केवळ नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करवे परमार्थ हरनिशी. जर परमार्थ आपल्याला करायचा असेल तर सत्वगुणाचं सहाय्य झाल्याशिवाय आपल्याला परमार्थ होणार नाही. परंतु 3 गुण आपल्यामध्ये आहेत. मग हे 3 गुण
म्हणजे हे बाकीचे जे 2 गुण आहेत, कुठले रजगुण आणि तमगुण, ह्या 2 गुणामुळे जास्त कचरा आतमध्ये अंतःकरणामध्ये साचला जातो. रजगुण काय करतो? विषयाची इच्छा करतो, धन जास्त मिळावा, विषय भोगायला मिळावा म्हणून त्याचा रात्रंदिवस प्रयत्न करतो रजगुण. तमगुण काय करतो? सगळ्याचा त्याला कंटाळा, त्याला भगवत भक्ती नको, त्याला विषय भोगायला नको, त्याला सतत काय वागतं, झोपावं वागतं किंवा लोकांच्या चोऱ्या करावा, चोरी आयत कसं मिळत ते प्रयत्न असतं. मग तम म्हणजे काय, नरकाची केवळ. तमगुण जिथं जास्त असेल ना त्याला नरकाला जावं लागत. रजनी काय होतं, आता जर खोलचं चिंतन जर पाहिलं तर त्या 3 गुणांचं फार मोठं आहे बघा. जर एखाद्याचं जर मरताना तमगुण असेल तर त्याला नरक प्राप्ती आहे. नरक प्राप्ती करून त्याला परत पशु पक्षीच्या योनीला जन्माला जावं लागत. मनुष्य रजगुणी जर असेल ना तर तो मनुष्य जन्माला येतो परत, पण मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर तो विषय भोगायला लागतो. विषय भोगाची इच्छा त्याच्याकडे असतं तर हे म्हणतो हे देव काय नाही, त्याला काय देवच देणं घेणं नाही पडलं अजिबात, फक्त विषय भोगायचे. विषय भोगण्यासाठी तू रात्रंदिवस मग पाहिजे तेवढं खटपट करणार, थोडाही थांबणार नाही अजिबात. पण तो सत्वगुणी असेल ना पर तो ही मनुष्य जन्माला येतो आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर तो काय करतो, भगवंताची भक्ती करायला लागतो. असं म्हणून काय होतं, भगवंतांची भक्ती केल्यानंतर हे जे 2 गुण येतं हे 2 गुण धुतले जातात आणि सत्वगुणामध्ये वृद्धी होत जाते, म्हणजे सत्वगुण वाढायला लागतो. जव जव थोरावे सप्रेम भक्ती, तव तव पाया लागे विरक्ती, सोय विरमे विषयासक्ती, होय चित्तवृत्ती निर्मळ. एकीकडे भगवंतावरील प्रेम वाढत जाते, तशी विरक्ती येऊ लागते. हे एकदम होत नसतं बरं का कुठलं पण. तुम्ही भगवंताचं भजन करायला लागले, तुम्ही भगवंताचं भजन करायला लागले आणि भगवंताचं भजन करता करता काय होतं, हळूहळू हळूहळू चित्तवृत्ती आपली शुद्ध होत चालते, अंतःकरण शुद्ध होत चालतं. आणि जसं अंतःकरण शुद्ध होईल तुमचं, तसं तसं काय होतं, त्याला आणखीन भगवंताची गोडी लागायला लागते आणि तशी तशी विरक्ती यायला लागते. विरक्ती म्हणजे काय, ती वैराग्य. त्याला मग ती भगवंताचं प्रेम एवढं लागलेलं असतं ना की त्याला बाकीचं भगवंत नामचिंतन सोडून त्याला बाकीचं काही आवडत नाही. हळूहळू त्याची आवड कमी व्हायला लागते त्याला. जसं जसं प्रेमाचं प्रेम वाढेल तसं तसं त्याला इकडे कमी व्हायला लागत. म्हणून त्याचं आणि असं झालं की त्याचं चित्त निर्मळ व्हायला लागलं म्हणा, किंवा चित्त निर्मळ त्याचं झालं, अंतःकरण शुद्ध झालं म्हणायचं. तुका म्हणे आता चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळला नाही तिथे का नाही. निर्मळ झालेल्या चित्तामध्ये भगवंत राहत असतो. ज्या चित्तामध्ये सगळ्या विषयांचा काडी कचरा भरला तिथे भगवंत कसा येईल. निर्मळ काही चित्त अशी येतं त्या चित्तामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, एवढं सगळं भरलेलं आहे गच्च. निर्मळ झाली या चित्तवृत्ती, परमात्मा या सर्व भूती, भजो लागे अनन्य प्रीती, हे 4थी भक्ती उदार. म्हणून चित्तवृत्ती शुद्ध झाली की असा विरक्त असणारा भक्त परमात्म्याला सर्व भूतामध्ये अनन्य प्रीतीने भजू लागतो. जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होत नाही ना तोपर्यंत आपल्या परमार्थाची आपण पायऱ्याला लागलोच नाही. हे सगळं नामस्मरण करणं, भगवंतांचं हे भक्ती करणं, ही जी सुरुवात आहे ना, ही सगळी सुरुवात आहे ना, ते कुठेतरी आपण कुठे जवळ आलेलो फक्त त्या भगवंतांच्या भक्तीच्या पायरीला लागायला. तोपर्यंत आपण लागत नाही. आणि मग काय होतं, चित्तवृत्ती एकदा शुद्ध झाली असा विरक्त भक्त परमात्म्याला सर्व भूतामध्ये अनन्य प्रेमाने, त्या अनन्य प्रेमाने सगळं भजू लागतो, सगळ्या भूतामध्ये बरं का. मग त्याला एकच भूतामध्ये दिसत नाही त्याला, किंवा एकच ठिकाणी दिसत नाही त्याला, सगळ्या चराचरामध्ये त्याला प्रेम तयार होत. त्याला सगळीकडे असं भगवंतच आहे असा अनुभव यायला लागतो. अजून सद्गुरूची प्राप्ती नाही त्याला तरी ही स्थिती आहे. आणि अशा पद्धतीने जर गेला नाही एखादा साधक, त्याचं कधीच आहित होणार नाही, त्याचं कल्याणच होणार. म्हणून सुरुवातीला भगवत भजन करणं लय गरजेचं आहे अंतःकरण शुद्ध सद्गुरू मिळण्याच्या आधी. मग हे ज्ञानलक्ष्य चतुर्थ भक्ती फार श्रेष्ठ आहे. आणि अशी असणारी जी भक्ती ज्ञानलक्षण असणारी चतुर्थ भक्ती फार श्रेष्ठ आहे. म्हणून हे भक्ती अतिशय उदार, निर्दाळी भक्तांचा अहंकार, उद्धरी सूर नर स्त्रिया शूद्र आनंद निर्भरी की विजो. अशा ठिकाणी जेव्हा अंतःकरण शुद्ध होतं त्यावेळेस त्या भक्ताला सद्गुरूची प्राप्ती होते. सद्गुरूची प्राप्ती झाल्यानंतर सद्गुरू त्याच्यावरती कृपा करतात आणि त्याला बोध प्राप्त करून देतात. आणि बोध प्राप्त झाला की त्याला काय होतं, त्याला बोध प्राप्त झाला की मग तो त्याला सगळा व्यापक त्याला परमात्मा दिसायला लागतो. हे भक्ती अतिशय उदार,
निर्दाळी भक्तांचा अहंकार, उद्धरे सूर नर स्त्रिया शूद्र, आनंद निर्भर करी जीव. या भक्तीने भक्तांचा अहंकार जातो. काय होतं, अशा प्रकारची भक्ती केल्यानंतर, आता कुठल्या प्रकारची भक्ती? भेदरहित, भेद ठेवून केलेली भक्ती नाही. भक्ती कशी? आता भेदरहित, म्हणजे सगळ्या चराचरामध्ये सगळा परमात्माच आहे, व्यापक असा असणारा. अशा पद्धतीने त्याने भक्ती केल्यानंतर मग त्याचा अहंकार जातो. तोपर्यंत त्याचा अहंकार जात नाही. म्हणून मनुष्य, स्त्रिया, शूद्र आणि देवता यांचाही उद्धार होतो. कुणी असू दे, मग सगळ्यांचा उद्धार होतो आणि जीवाला पूर्ण आनंद होतो. म्हणजे जोपर्यंत आपला भेद जात नाही तोपर्यंत आपल्याला परिपूर्ण असं ज्ञान होणार नाही. म्हणून भेद जाणं लय महत्वाचं आहे. आणि भेद कुणामुळे जाईल? आपला सद्गुरूच्या कृपेमुळे जाईल. सद्गुरूची प्राप्ती झाली आपल्याला तर का नाही, सद्गुरू पण तसे भेटले पाहिजे आणि आपण तसं शुद्ध झालं पाहिजे अंतःकरण आपलं सुद्धा, तर आपला भेद जाईल. कारण माऊली सांगतात काय, द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल ना. आम्ही द्वैत तुमचं घालवायचं आहे ना. द्वैताची झाडणी कधी होईल तुमची? सद्गुरूची कृपा झाल्यानंतर. म्हणून हे भक्ती जे लागे हाते, ते भव भयाची निशेष शांती, पाया लागती चारी मुक्ती, ऐशी उदार भक्ती हरीची. मग ही अशी असणारी भक्ती त्या भक्ताला जर प्राप्त झाली म्हणजे संसाराचा भय त्याला मुळे उरतच नाही. कशाला त्याला भय राहील संसाराचं? का? कारण त्याच्या दृष्टीने सगळा परमात्माचे. आता मग कुणापासून त्याला भीती आहे? म्हणून चारही मुक्ती त्याला वश होतात. आणि ही ज्ञानलक्षण भक्ती फार उदार आहे. कशी? चारही मुक्ती त्याच्या पायापाशी येऊन थांबतात. आणि ही कशी? ज्ञानलक्षण भक्ती. सगळ्या ठिकाणी चराचरामध्ये परमात्मा काय व्यापक आहे अशी ज्याची बुद्धी झाली ती ज्ञान आहे. आणि असणारी ही ज्ञान भक्ती आहे. म्हणून सामान्य भक्ती नको आहे, आपल्याला ज्ञान भक्ती पाहिजे. आणि ज्ञान भक्तीनेच त्या साधकाचा, त्या भक्ताचा उद्धार होत असतो. जेवी डोळा असता पजळ, सविता उगवे सर्व काळ, तो सन्मुखने देखे रवी मंडळ, या पदार्थ सकळ त्या कैचे. डोळ्यावर जर पडदा बांधला किंवा दृष्टीला जर प्रतिबंध होईल असा काही दोष उद्भवला, म्हणजे काय झाला, मोतीबिंदू जर झाला आपल्याला, तर सूर्य दिसत नाही. सूर्य जरी उगवला तरी तिला दिसत नाही. मग सूर्य जर तिला दिसत नाही तर तिला बाकीचे पदार्थ दिसतील का? नाही दिसणार. तसं त्याची फिटलिया पजळ, दृष्टी होय अति निर्मळ, देखो लागे पदार्थ सकळ, रवी मंडळ समन्वये. पण तो प्रतिबिंब काही उपायाने दूर जर केला, मोतीबिंदू झाला, मग त्याचं ऑपरेशन केलं आणि आलेला डोळ्यावरती आलेला जो पडदा आहे तो बाजूला सारला, तर मग काय होतं, दृष्टी निर्मळ होऊन जाते. मग त्याला सगळं काय दिसायला लागतं, व्यवस्थित दिसायला लागतं. तसं सूर्यसह इतर सर्व पदार्थ त्याला व्यवस्थित तो पाहतो. तेवे निजात्मा हृदयी वसे, परी चित्त वृत्ती मलिन असे, तव परब्रह्मन प्रकाशे, चित्त वासना दोष दूषित. अशा प्रकारे जसं डोळ्यावरती पडदा आल्यानंतर दिसत नाही, परंतु जर तोच पडदा काही साधनाने म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर, डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी तो आलेला पडदा जर बाजूला सारला, बाजूला केला तो, आणि मग नंतर आपल्याला चांगलं दिसायला लागत. अगदी तसं म्हणले, अशा प्रकारे जोपर्यंत चित्तवृत्ती मलिन असते, जोपर्यंत त्या साधकाची चित्तवृत्ती कशी मलिन आहे. मलिनता म्हणजे काय? त्याला अजून काय काय वागतंय, त्याला भोग भोगावं वागते. मलिनता म्हणजे काय? साधकाची चित्तवृत्ती काय असते? मलिन असते. मग काय असते त्याच्या चित्तामध्ये? त्याला विषयाची भोग भोगावं वागतात, त्याला इच्छा असतात, त्याच्या ठिकाणी वासना राहिलेल्या असतात अजून. आणि ही जे मलिनता त्याच्यामध्ये असते तोपर्यंत त्याची पूर्णपणे चित्तवृत्ती शुद्ध होत नाही. आणि जोपर्यंत त्यांनी बरं कीर्तन का करीना, त्याने प्रवचन करू द्या, बरं तो अधिकारी का असताना, ते शिष्य परिवार का त्यांनी केलेला असताना, पण जोपर्यंत त्याच्या चित्तातला रोभ, मोह, का नाही, आशा, हे सगळे जात नाहीत तोपर्यंत त्याची चित्तवृत्ती शुद्ध होत नसते. आणि जोपर्यंत चित्तवृत्ती शुद्ध होत नाही, त्या वासनांमुळे दूषित झालेले जे असते अंतःकरण, जे चित्त, तोपर्यंत त्या हृदयातील आत्मा त्याला अनुभवायला येत नाही. त्यांनी भले किती का गप्पा मारेनात आणि परब्रह्म प्रकाश पावत नाही. आणि तोपर्यंत, जोपर्यंत त्याला अनुभवायला येत नाही तोपर्यंत परब्रह्म त्याला प्रकाशित पावणार नाही. म्हणजे काय? त्याला ह्या सगळ्या जगतामध्ये परमात्मा दिसणार नाही. का दिसणार नाही? कारण चित्त शुद्ध निर्मल, काय मलिन त्याची मलिन. मग हे आता आपलं चित्त शुद्ध किती शुद्ध आहे का किती भरकाटलेलं आहे हे ज्याने त्याने आपलं पाहिजे. इथं कोण कुणाला सांगू शकत नाही. येते कुणाला सांगायला? सांगा बरं.
दुसऱ्याचं चित्त शुद्ध झालंय का, निर्मळ झालंय का, नाही झालं नाही सांगता येणार. प्रत्येकाने आपापलं पाहिजे. आपल्या चित्तामध्ये आपल्याला विषय किती दिसतेत, आपल्याला विषय किती हवेशी वागतेत, आपल्याला किती विषयांचा लोभ आहे का नाही, आपल्या ठिकाणी वैराग्य आहे का, खरंच धनाचा लोभ आपल्याला आहे का, नात्यागोत्याचा आपल्याला लोभ आहे का, मान सन्मानाचा आपल्याला लोभ आहे का, आपल्याला वाटतं का आपल्याला कोणी मान द्यावा, सन्मान द्यावा, धनाचा लोभ, पैशाचा लोभ आपल्याकडे आहे का. ह्या ज्या गोष्टी आपण जर आपल्यामध्ये जर पाहायचा प्रयत्न केला आणि जर खरोखर आपल्या ह्या गोष्टी आपल्यामध्ये जर नसतील, कारण हे प्रत्येकाला समजत असतं. दुसरं कोणी सांगायला इथं मोकळं नाही कोणाचं काही का नाही, प्रत्येकाला समजत असतं. आणि ज्याच्या ठिकाणी ह्या गोष्टी अजिबात राहिलेल्या आहेत त्यांनी समजून घ्यायचं आपलं चित्त शुद्ध झालेलं आहे आणि आपल्याला ठिकाणी तो बोध झाला. आणि ज्याचं पूर्णपणे चित्त शुद्ध झालंय ना त्याला सांगायची गरज नाही. त्याला सगळा कोण दिसतोय, कानी जे पेरेले डोळा ते उगवले, व्यापक भरला तोची हारी का नाही. सद्गुरूंच्या कानामध्ये पेरलेलं असतं ना ते त्याच्या ते डोळ्यामध्ये उगवलेलं असतं. म्हणजे काय, सगळा त्याला परमात्मा दिसायला लागतो, सगळा विठ्ठल दिसायला लागतो त्याला. विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव कुठे नाही, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल, काय सगळा विठ्ठल त्याला दिसायला लागतोय. विष्णुमय जग सगळं, कसं जग दिसायला लागतं, सगळं विष्णुमय जग दिसायला लागतं. कशामुळे दिसतं तसं, का दिसतं त्याला विष्णुमय जग सगळं, कारण त्याने अंतःकरण शुद्ध करून घेतलेलं आहे, निर्मळ केलेलं आहे. म्हणून अनुग्रहाची जी साधनं आहे ना आपली पहिली दिलेली, ती अंतःकरण शुद्ध करण्याचीच आहे. पण त्याच्याही आधी आपल्याला सगुण उपासनेने काही उपासना करून आपल्याला अंतःकरण शुद्ध करावं लागतं. आपल्याला त्या भगवंताबद्दल प्रेम वाढवावं लागतं. आपल्या ठिकाणी आपल्याला काय झालं पाहिजे, अनुताप झाला पाहिजे ना आपल्याला की मला भगवंत भेटाव म्हणून, त्याला तळमळ लागली पाहिजे भगवंत भेटाव म्हणून. त्याच्याशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही आणि सद्गुरूही भेटत नाही त्याशिवाय. ते तकरिता भगवत भक्ती निर्मळ होय चित्त वृत्ती, तेव्हा निर्विकार स्वरूप प्राप्ती भक्त पावती निज भजने. भगवंतांच्या भक्तीने चित्त निर्मळ झाले की भक्त निर्विकार स्वरूपास प्राप्त होतात. एकदा का त्याचं चित्त निर्मळ झालं की तो भक्त काय होतो, निर्विकार स्वरूपास. म्हणजे जो परमात्मा आहे ना, हा निर्विकार परमात्मा कसा आहे, निर्विकार स्वरूप आहे, आकार रहित असणारा तो परमात्मा, त्या स्वरूपाशी हा एक रूप होऊन जातो. म्हणजे त्याचंही ते रूप होऊन जातं, काय निर्विकार स्वरूप होऊन जातं त्या भक्ताचं सुद्धा. आता भक्त आणि भगवंत वेगळा राहिलेला नाही, दोघं एक होऊन जात. कशामुळं, फक्त अंतःकरण त्याने शुद्ध केलं. म्हणून अंतःकरण शुद्ध करणं लय गरजेचं आहे. आपण सगळ्या कीर्तनामध्ये जातो, सत्संगामध्ये जातो, प्रवचन करतो, कीर्तन सांगतो, सगळं करतो आपण, पण खरंच आपलं अंतःकरण शुद्ध नाही बरं का. कारण जर शुद्ध अंतःकरण असतं तर आपल्या ठिकाणी भेद राहिला नसता. आणि ज्या ठिकाणी भेद आहे ना त्या ठिकाणी अंतःकरण शुद्धच नाही. पण ज्या ठिकाणचा भेद गेलाय ना ते पवित्र अंतःकरण झाले. त्याला मानाची गरज अपेक्षा नसती, त्याला कोणी सन्मान द्यावा म्हणून अपेक्षा नसती, त्याला कोणी पैसे द्यावा म्हणून अपेक्षा नसती, त्याला कुठल्या विषयाची अपेक्षा नसती. त्याला फक्त निश्चिम त्याला काय वाटतं, फक्त भगवंताचं गुणगान गावा, त्या भगवंताचं काय करावा, गुणगान गावा, चरित्र गावा त्याचं, त्या भगवंताचं त्याचं नामचिंतन करावा. तो किती आनंदमय आहे, तो किती सुखरूप आहे हे अजून दुसऱ्याला सांगून द्यावा. बाकीच्याला पण सांगावं किती आनंदमय, किती सुखरूप आहे. कारण त्याचं भजन करा, त्याची भक्ती करा, त्याला पण तळमळ लागली असते का, की सगळ्यांना त्याचं समाधान मिळावा, तो आनंद मिळावा, अशी त्याला तळमळ लागलेली असते. पावबया परमात्म प्राप्ती जगे दाटोगी भगवत भक्ती, ते म्या सांगितले तुझ प्रती यथा निगुती नृपनाथा. ह्या जगात भगवंतांची भक्तीच परमात्मा प्राप्ती करून देण्यास समर्थ आहे. हे जे जग आता सध्याचे कलियुग चाललेलं आहे, हे कलियुगात तरी भगवंतांच्या भक्तीशिवाय परमात्म्याची प्राप्ती कधी होऊ शकत नाही. दुसरं काही समर्थ नाही तुम्हाला ती भगवंताची प्राप्ती करून देणारा. तीच असणारी जी भक्ती आहे, त्या भक्ती मी तुला यथार्थपणे सांगितली आहे. आणि अशी असणारी भक्ती काय सांगितली मी तुला, यथार्थपणे सांगितली. म्हणजे काय सांगितलंय, भेद जाऊन केलेली भक्ती जी असते त्या भक्तीनेच परमात्मा भेटतो. अन्यथा तुमच्या दुसरी किती जरी तुम्ही भक्ती केल्या, बाकीच्या भक्तीने तुम्हाला परमात्मा तुम्ही जवळ जाताना पण भेटणार नाही. मग भेटणारच नाही का, त्या अनेक प्रकारच्या बाकीच्या ज्या काही ज्या भक्ती आहेत त्या भक्ती केल्यानंतर अंतःकरण शुद्ध होईल. आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये तुम्हाला बोध प्राप्त होईल सद्गुरूच्या कृपेने. तिथून पुढे तुमची खरी भक्ती सुरू झाली. आणि मग ती भक्ती म्हणजे त्याला ज्ञान उत्तर भक्ती म्हणलंय. आणि त्या भक्तीनेच तुम्हाला परमात्म्याशी एकरूप होता येतं. आणि तोपर्यंत नाही, तोपर्यंत सगळं खटटोप चाललेला असतो आपला, काय त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठीच. म्हणजे भक्तीमध्ये फरक आहे. आणि अशी असणारी भक्ती मी तुला सांगितली. पिप्पलायन मुनी सांगतात जनक राजाला, जेवे डोळ्यांचे पजळ फिटे
तेथे प्रकाशेशी सविता भेटे, ते कल्पना लोपे प्रगटे, नेके पाटे परब्रह्म. बघा आता ही ओवी किती महत्वाची आहे, किती महत्वाची ओवी. डोळ्यावरती आवरण जसं निघून गेलं, डोळ्यावरती जे आवरण आलेलं असतं ना, ती डॉक्टरांनी काय केलं, ते आवरण बाजूला काढलं आणि आवरण बाजूला काढल्याबरोबर त्याला काय दिसायला लागला, सूर्य दिसायला लागला, किंवा त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळं त्याला जग दिसायला लागलं. अगदी त्याचप्रमाणे सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरूच्या बोधाने त्याच्या बुद्धीमधला जो भेद आहे, कुठला भेद, कल्पनेचा भेद काढून टाकला. आता कल्पनेची बाधा न होकवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. नामदेवराय सांगतात काय, हे भगवंता, अरे आता ही कल्पनेची बाधा मला होऊ नको देऊ, काय मलाच नाही का, ह्या साधू संतांना कल्पनेची बाधा होऊ नको देऊ म्हणले का, कारण कल्पनेच्या बाधेमुळे ते दुःख भोगावं लागत. आणि त्या सद्गुरूच्या कृपेने, म्हणजे सद्गुरूचा ज्याला बोध झाला, ज्या भक्ताला, ज्या साधकाला, त्याला कल्पनेची बाधा निघून जाते. म्हणजे कल्पना त्याची एकदा लोपली की अंतःकरण निर्विकल्प होऊन जाते. निर्विकल्प म्हणजे कल्पना रहित. निर्विकल्प होतं म्हणजे काय होतं, कल्पना रहित. आता त्यांच्या चित्तामध्ये, त्यांच्या मनामध्ये आता कसलाही संकल्प विकल्प राहिलेला नाही. अशी जेव्हा मनाची आणि चित्ताची स्थिती होते, त्यावेळेस त्या चित्तामध्ये परब्रह्म प्रकट होत असते. जोपर्यंत कल्पना चालू ना चित्तामध्ये, मनामध्ये, जोपर्यंत मन संकल्प, चित्त संकल्प विकल्प तयार करतंय, तोपर्यंत तुम्हाला परमात्म्याची भेट कधी होणार नाही. भले कुणी काही का सांगा ना, कुणी काही का सांगा ना आपल्याला. ज्या वेळेस त्या चिंतामध्ये काय, त्या चित्तामधलं संकल्प विकल्प निघून गेले, पूर्णपणे चित्त अंतःकरणात निर्विकल्प झालं, त्याच वेळेस त्या चित्तामध्ये, त्या अंतःकरणामध्ये परब्रह्म प्रकट होत असते. मग तो भक्त देहामध्ये जरी असला तर त्याला संसार बंधन लागत नाही. मग त्याने तर देहामध्ये राहिला, देहामध्ये राहून त्याने संसार केलाय, तरी त्याला संसाराचं बंधन नाही. का, कारण त्याच्या दृष्टीने हा सगळा संसार काल्पनिक आहे. काल्पनिक काय, सगळा संसार काल्पनिक आहे, आणि म्हणून त्या संसारात तो कधी भेद नाही. म्हणून त्यांनी काय केलं, हा जे देह कुठं लावला त्यांनी, ह्या संसारामध्ये काय झुकून दिला, आणि मस्त की भगवानाच्या भजनामध्ये रंगून गेला. येते लक्षात. म्हणून ते येथे निर्विकल्प समान, निशेषे झाले मन, त्याशी देही वर्ताताही जाण, बहुबंधन स्पर्शना, आईसे गरजुनिया जाण, हर्षे बोले पिप्पलायन, तव राजा सुखवला संपूर्ण, जीवीची खून बाणली. आणि अशा प्रकारे पिप्पलायन मुनीने आनंदाने हे सगळं त्या जनक राजाला सांगितलं, आणि तेव्हा राजालाही ते खून पटली, राजालाही आनंद झाला, आणि मोठा हर्ष झाला, राजाला आनंद वाटला. बघा काय सांगितलं, ज्या वेळेस, आता किती महत्वाचं वाक्य बघा नाही, अंतःकरणामधलं, त्या चित्तातलं संकल्प विकल्प बाद झाले. आता संकल्प विकल्प संपून गेले, म्हणजे काय झालं, ते चित्त अंतःकरण निर्विकल्प झालं, आता कल्पना रहित झालं ते. आणि ज्या वेळेस कल्पना रहित झालं, त्याच ठिकाणी काय झालं, त्या ठिकाणी परमात्मा प्रकट झाला. आणि ज्यावेळेस परमात्मा प्रकट होतो, त्याच वेळेस त्याला काय होतं, ते समाधान मिळतं, ते परमानंद त्याला मिळत असतो. आणि हा आनंद पिपला मुलीला त्यावेळेस सांगत असताना झाला. आणि ह्याच आनंदाच्या भरात त्यांनी मोठ्याने घोषणा केली, मोठ्या जोराने सांगितलं की मग तू आता सुखी झाला, असं म्हणून आनंदाने सांगितलं. आणि हे ऐकून जनक राजाला आनंद झाला. म्हणजे जोपर्यंत भेद जात नाही ना, तोपर्यंत काय होऊ शकत नाही. भेदच घालवा लागेल आपल्याला. भले मग आपण किती का उड्या आणा आधी, किती आपल्याला अष्टसात्विक भाव झाले काय, आणि किती रडलो काय, आणि काय झालं काय, काहीच नाही. भेद गेला पाहिजे आपल्याला. एकता ब्रह्म निरूपण, राजा लांचवला पूर्ण, पुढे वाढवया निरूपण, अन्वय प्रश्न पुसतसे. मग तर राजाला आणखी श्रवण करण्याची उत्सुकता होती. बघा, कारण आता जसं तुम्हाला वाटतं ना, अजून ऐकत राहा, हे बंदच व्हावं नाही, असं वाटतं ना तुम्हाला, हे बंदच होऊ नये अजिबात, सतत ऐकत राहा. तसं त्या राजाला तसंच झालं. एवढं चांगला संवाद चाललेला आहे, एवढे 9 नारायण आपल्या ठिकाणी न बोलावता आलेले इथं, आणि आता एवढं सुंदर त्या भगवंताचं, त्या परमात्म्याचं काय सांगतात, आत्मचर्चा सांगतात आपल्याला, आत्मचर्चा चालू झालेली आहे. आणि मग असं असताना त्या परमात्म्याचं ऐकायचं बंद कसं करावं आपण, म्हणून त्याला उत्सुकता लागलेली, अजून ऐकावा. आता राजाला कळलेलं नसतं का, त्याला आधी तुम्ही दे राजा होता, त्याला सगळं माहिती होतं, पण काय संवाद करायचा ना, संवाद करायचं म्हणून त्यांनी त्या मुनीला प्रश्न विचारले होते. म्हणून आता अजून त्याचं समाधान व्हायना, अजून त्याला वाटतं ऐकत राहावा, म्हणून त्यांनी काय केलं, परत त्या विषयाला अनुस्वरूप असाच प्रश्न, म्हणजेच ज्या कर्मयोगाने कर्मबंधन तुटते, त्या कर्मयोगाच्या लक्षणाविषयी त्यांनी आदराने प्रश्न विचारू लागला. बाबा हे मुनींनो, तुम्ही सांगितलं अशी जी असणारी स्थिती आहे, साधकाला अशी जी अवस्था प्राप्त झाली, आता कुठली, तर परमात्मा स्वरूपाची, त्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा प्रकट झाला, अशी जी अवस्था आहे, अशी अवस्था होण्यासाठी त्याला सुरुवातीला कर्मबंधन तोडावं लागतं.
कर्मयोगाने त्याचं कर्मबंधन तुटलं पाहिजे. कर्मयोगाच्या लक्षणाविषयी असं मग त्याचं कर्मयोग कसा असतो त्याची लक्षणं आम्हाला थोडक्यात तुम्ही सांगा, असा आदराने प्रश्न जनक राजाने त्या नारायणाला विचारला. तेव्हा ती नारायण काय म्हणते तो आपण आता. जेने तुटे कर्मबंधन त्या कर्मयोगाचे लक्षण समूळे कवया जाण राजा पण सादर पुसत. राजा उवाच कर्मयोगम वदतम ना पुरुषो येन संस्कृता विधोये हाशु कर्मानी नैष्कर्म विदंते परम. श्लोक क्रमांक 41. राजा म्हणाला कर्मयोगाने पुरुष सुसंस्कृत होतो व या लोकी कर्माचा सत्वर त्याग करून निष्कर्म अवस्थेत प्राप्त होतो. मग तो कर्मयोग कृपा करून आम्हाला सांगा. असा असणारा 41 नंबर श्लोकाचा सरळ सरळ अर्थ. राजा निज श्रद्धा संपन्न आते विनवीत करी प्रश्न जेने तुके कर्मबंधन तू कर्मयोग संपूर्ण सांगा स्वामी. मग असा असणारा राजा श्रद्धाळू राजाने प्रश्न केला नम्रपणाने, अहो स्वामी, ज्याच्या योगाने कर्माचे बंधन तुटून जाते, माझं हे कर्माचं बंधन तुटल्याशिवाय हे प्राप्त होत नाही. मग असं काय केल्यानंतर कर्माचं बंधन तुटतं, तो असा कर्मयोग काय आहे, तो कर्मयोग मला संपूर्णपणे सांगा. आता आपल्याला कर्मयोग ऐकायला मिळणार आहे. आता कोणे कर्म कर्मे तुटे नैष्कर्म सिद्धी सोय प्रकटे पुरुष उत्तम भेटे हे मज गोमटे कर्म सांगा. कोणत्या कर्माने कर्माची निवृत्ती होते, असं कुठलं कर्म केल्यानंतर कर्म संपून जातं पण आहे. आता सध्या तर काय आपलं कर्म केलं की वाढत चालतंय, पण कर्मानेच कर्म संपवलं जातं. कर्म करायचं बंद करून कर्म संपत नसतं, तो कर्म करून कर्म संपलं पाहिजे. म्हणून असं कुठलं कर्म आहे की ते कर्म केल्यानंतर कर्माची निवृत्ती होऊन जाईल, मग पुरुषाला पुरुषोत्तम भेटतो का नाही. मग काय होईल, त्या परमात्मा त्या साधकाला तो भगवंत उत्तम असणारे जे पुरुष येतो त्याला भेटेल. असे असणारे जे गोमटी कर्म मला सांगा, असं सुंदर असणारं कर्म की ज्याने काय होतं, कर्म संपून जातं, ते मला तुम्ही सांगा. एवं प्रश्न मृषीन्न पूर्व मरपुच्छ पितृरंतिके ना बृहन्न ब्राह्मणं पुत्रास्तत्रम कारणमुच्यताम. श्लोक क्रमांक 42. पूर्वे पित्याच्या समीप मी ऋषींना हाच प्रश्न विचारला, पण ते ब्रह्मदेवांचे संकाधिक पुत्र काहीच बोलले नाहीत. त्याचे कारण काय ते मला सांगा. पूर्वीही पित्याच्या जवळ असताना मी ऋषी मुनींना हाच प्रश्न एकदा विचारला होता, पण ब्रह्मदेवाचे संकाधिक जे पुत्र ते काहीच बोलले नाहीत. ते तिथं होते ना, त्यांनी मला प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, आणि त्यांनी मला त्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नाही तेही मला तुम्ही सांगा. मी तो प्रश्न त्याला मागेच विचारला होता, पण त्यांनी मला प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मग का बरं, माझा अधिकार नव्हता म्हणून दिलं नाही का मी ते की मला समजलं होतं म्हणून दिला नाही, त्याला काय कारण असेल की मला त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं. म्हणजे 2 प्रश्न विचारले का राजाने. आता पूर्वी हाचे प्रश्न सनकादी का पित्या सनिध पुशिला देखा ते उत्तर न देतेची का हे यशंका फेडावी माझी. राजाचे प्रश्न अति पवित्र त्यांचे देवाया प्रति उत्तर हरी खावला अविरहोत्र तो कर्म विचित्र निरोपी. आणि असे असणारे हे 2 राजाचे प्रश्न आहे. पहिला प्रश्न म्हणजे काय, कुठलं कर्म केल्यानंतर कर्म संपून जातं, कर्माचं बंधन संपून जातं, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की हाच प्रश्न मी एकदा माझ्या वडिलांच्या जवळ असताना जे संकाधिक संत जवळ तिथे आले होते त्यावेळेस मी त्यांना विचारला होता, पण त्यांनी त्यावेळेस मला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्या प्रश्नाचं त्यांनी मला उत्तर त्यावेळेस का दिलं नाही, हा माझा दुसरा प्रश्न आहे. हे 2 प्रश्नाचं उत्तर मला सांगा. आणि हे 2 प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी आता जे 9 नारायण आहेत, ते 9 नारायणापैकी जे हवीरहोत्री नारायण आहेत ते पुढे आले त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. पहिला कोणी सांगितलं, कवी नारायण. दुसरं अंतरिक्ष नारायण. तिसरं पिप्पलायन मुनी का नाही, पिप्पलायन नारायण. आता हवीरहोत्री नारायण. हवीरहोत्री उवाच कर्मा कर्म विकर्मती वेद वादो न लौकिका वेदस्य चेश्वरात्मा व तत्वात्र महामुंती सूरयः. श्लोक क्रमांक 43. हवीरहोत्र म्हणाले, वेदांनी असे म्हटले आहे की कर्माचे 3 भाग आहेत, आणि त्यातील एक म्हणजे विहित कर्म, दुसरे निषिद्ध कर्म, आणि तिसरे विहित कर्म न करणे, हा सुद्धा कर्माचा एक प्रकार आहे. म्हणजे लौकिक विचारला हे भेद आकलन होत नाहीत. बघा, लौकिकाला म्हणजे लौकिक विचार करणारे जे आहेत ना, त्याला हे भेद आकलन होत नाही, समजत नाहीत. मग वेद व ईश्वर एकरूपच असल्याने वेदांना आकलन होते,
पण वेद आणि ईश्वर कसे येतं, दोघं एकच आहेत म्हणून वेदाला ते समजलं. पण म्हणून हे ज्ञानही अपरुष्य आहे, त्यामुळे विद्वान हे पूर्ण जाणू शकत नाही. पण हे ज्ञान कसं आहे, अपरुष्य आहे. वेदांचं ज्ञान कसं आहे, अपरुष्य आहे, म्हणजे ते कुणाच्याच मुखातून निघालेलं नाही, ते भगवंताच्या घोरण्यामधून निघालेलं आहे वेदांचं ज्ञान, म्हणून ते कुणालाही समजत नाही. हा सरळ सरळ त्या 43 नंबर श्लोकाचा अर्थ. कर्मा कर्म विकर्म जाना, सामान्य नव्हे नृपनंदना, करिता विभाग विवंचना, नुगवे साज्ञाना स्मृतिकरांशी. पूर्वी तर हे राजा कर्म आणि अकर्म विकर्म हे काही सामान्य वर्गवारी नवीन आहे. म्हणजे काय हे कर्म अकर्म विकर्म हे काही सामान्य वर्गवारी नाही म्हणले का नाही. हा एक म्हणजे क्रम आहे, हा क्रम कसा आहे, सामान्य नाही. मग ज्ञानी स्मृतिकार ऋषी यांना या विषय विभागणीचा निर्णय करता येत नाही. बघा, जे ज्ञानी असतात, जे स्मृतिकार ऋषी म्हणजे ज्यांनी शास्त्र तयार केलेत, यांनाही त्याची विभागणी व्यवस्थित करता आलेली, त्याचा निर्णय लावता आलेला नाही. म्हणजे स्वये प्रतिसृष्टिकारी तेही बुडले कर्म विभागावरी, जे समुद्र घोटिता चुळे करी तेही कर्मसागरी बुडाले. बघा, याच्या आधी आता यांनी कुणी प्रयत्न केला होता, बघा त्यांनी सांगितलंय, जे स्वतः साक्षात प्रतिसृष्टी करण्याचे सामर्थ्य होतं त्यांच्यामध्ये. असे कोण येतं, विश्वामित्र, त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं ना, त्यांनी प्रतिसृष्टी तयार करायचा प्रयत्न केला होता. मग असे असणारे इथं त्यांना सुद्धा विभागणी संशयामध्ये पडले, विभागणी करण्यामध्ये संबंधामध्ये काय झालं, ते संशयात पडले. नेमकं काय बाबा हे कर्म, कोणतं कर्म, कसं कर्म, हे त्यांच्याही लक्षात आलं नाही. समुद्राचे आचमन करणारे म्हणजे एका घोट्या समुद्राचे पिणारे होते ते कुठले ऋषी, अगस्त्य ऋषी, त्यांनाही ते कर्मसागरामध्ये बुडून कर्मसागरात ते बुडून गेले. त्यांनाही काय झालं नाही, तो प्रश्न सुटला नाही. बघा, आता जे भयानक असे असणारे मोठमोठे ऋषी जर त्यांनाही समजलं नाही तर आपल्या सामान्याला समजेल का, सांगा बरं तुम्ही. विश्वामित्र सारखे, अगस्त्य ऋषी सारखे, ह्याला समजला नाही कर्ममार्ग. असे कोण सांगते, अभिरहोत्री ऋषी नारायण सांगतात, जनक राजाला सांगतात. अभिरहोत्री नारायण आणि जनक राजा यांचा संवाद चालू झालाय आता, आणि हा संवाद नारद मुनी वसुदेवाला सांगतात. आणि नारद मुनी वसुदेवाला हा संवाद चाललेला सांगते. हे कोण सांगते, जनक राजाला शुकमुनी सांगतात. हे काय चाललं ते आपल्या लक्षात राहिलं पाहिजे, कथा कुठे कशी चालली आपली ती, का नाही, संवाद कोणाचा, कोणावर कोण बोलतय हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. येचे कर्म विवंचने साठे, ऋषी महर्षीचे या कोटी, मताभिमाने झाले हिंपुटी, त्याशी शेवटी नुगवेची. ह्याच कर्माच्या विवचनात अनेक ऋषी महर्षी भिन्न भिन्न मतांच्या अभिमानाने निराश होऊन बसले. बघा, मग हेच असणार कर्माचं विवेचन, कर्म काय, अकर्म काय, नैमित्तिक कर्म काय, ह्या कर्माच्या राड्यामध्येच हे अनेक असणारे जे ऋषी इथं, मोठमोठे ऋषी महर्षी, हे भिन्न भिन्न मतं, कोणा सगळ्यांची मतं कशी आले, वेगळे वेगळे आले, आणि त्यांनी प्रत्येकाने आपापल्या मताचा अभिमान धरला, आणि त्यामुळे सगळेच निराश होऊन बसले. त्याचा उलगडा कोणाला झालाच नाही, त्याचा निर्णयच लागला नाही. ऋषी म्हणून काय झालं नाही, त्याचा निर्णयच लागला नाही. मग कर्म विभाग जाना, सोये नुगवेची चतुर रानना, इतरांची कोण गणना, कर्म विवंचना करवाया साक्षात ब्रह्मदेवाला हे कर्म विभाग कळला नाही. बघा, हे ऋषीमुनींचं सोडून द्या म्हणले, ज्यांच्या पुढे ह्या ऋषीमुनींनी जन्म घेतलाय असा असणारे ब्रह्मदेव, जे हे विश्व तयार केलंय त्यालाही कळलं नाही म्हणले, हा कर्म विभाग त्यालाही सुद्धा समजला नाही. मग इतरांची काय कथा असणार सांगा बरे, त्यांना जर समजलं नाही तर आपल्याला काही समजणार आहे, समजेल का आपल्याला, सांगा बरं. कर्म काय, ना कर्म काय, विकर्म. आपण म्हणतो कर्म न करणे म्हणजे काय, निष्काम कर्म झालं, तसं होतं का, ते नाही होत. कारण कर्म करूनच कर्म मोडावं, काय करू, बात करावं लागत. कर्म वेद मूळ जाण, वेदो सोये नारायण, वेदवाद विवंचन करिता मौन श्रुतीशास्त्रा. कर्माचे मूळ भेद आहे, बघा हे आहेत कर्माचे मूळ जे भेद आहेत ना, ते हे आहे, सांगतो म्हणजे ऐका. वेद साक्षात नारायण स्वरूप आहेत. वेद कसे येतं, साक्षात नारायण स्वरूप आहेत. वेद म्हणजे स्वतः नारायणच येतं, नारायणानेच अवतार घेतलाय वेदांच्या रूपाने. मग वेदवादाचे विवंचन करताना शास्त्रांनाही मौन राहावे लागले. बघा, आता वेदवादाचे म्हणजे वेदाबद्दलचं जे विवंचन करायचंय त्या ठिकाणी शास्त्रही गप्प बसले. आता वेदांत सांगितलंय म्हणून शास्त्रही गप्प बसले, त्यांना काय बोलता येणार त्याच्या पुढे. म्हणून कर्म विकर्म जाण, एकची परी त्रिविध भिन्न, तेही विभाग विवंचन सावधान अवधारी. म्हणून कर्म अकर्म विकर्म हे एकाचेच 3 प्रकार आहेत. एकच येतं पण ह्याचे पुढे 3 प्रकार पडले. परत ते मी तुला स्पष्ट करून सांगतो म्हणले, लक्ष देऊन तू ऐक.
श्वेत मृदू मधुर त्रिवेद भेद एक साकर तेवे एकचे त्रिप्रकार कर्म नर मानिती कर्म. एकच साखर शुभ्र मधुर व मृदू. एकच असताना साखर आहे, पण कशी दिसते? सफेद दिसते. मधुर म्हणजे कशी गोड लागते, आणि मृदू म्हणजे मऊ. अशी 3 भेदांनी युक्त असते. 3 प्रकार म्हणजे एकच असताना साखर, पण तिचा गोडपणा वेगळा दिसणार, त्याचा रंग वेगळा का नाही, आणि मऊपणा म्हणजे 3 गुण एका ठिकाणी एका साखरेमध्ये येतं. तसं त्याच न्यायाने कर्मज्ञानी माणसे एकच कर्म 3 प्रकारचे मानतात. त्याच न्यायाने जे कर्मज्ञानी माणसं म्हणजे कर्माचं ज्ञान ज्यांना आहे ते काय करते? एकच असणारं कर्म पण 3 प्रकारे मानतात. कर्म एकच आहे, पण त्यांनी त्याचे किती प्रकार केले? 3 प्रकार केले कर्माचे. भिन्न करिता मधुरता ते माझी ये मृदू श्वेतता. श्वेतताची भिन्न करिता मृदू मधुरता ती माझी. मग साखरेतील मधुरता जर भिन्न केली असता, म्हणजे काय केले? साखरेमधली गोडी बाजूला काढून घेतली. काय केली? साखरेतली गोडी बाजूला जर काढून घेतली तर त्याच्यात मृदुत्व श्वेतत्व राहते. शिल्लक काय राहतात? फक्त मऊपणा आणि पांढरा रंग. आणि श्वेतत्व विचारात घेतले नाही तर मृदुत्व व मधुरता राहते. आणि जर रंग जर काढला साखरेचा, पांढरा रंग बाजूला काढून घेतला तर काय शिल्लक राहतं? गोड आणि मऊपणा राहतो. कुठलाही जर त्यातला एक गुण काढला त्याचा, तर एक लक्षण काढून घेतलं तर बाकीचे 2 राहतात. ते विभिन्न करीती कर्म कर्मा सर्वांगी अकर्म कर्मा कर्मा माझे विकर्म मिरवे परम सौभाग्य. म्हणून त्याच न्यायाने कर्माला भिन्न केले असता, याच न्यायाने जसं साखरेचा आपल्याला दृष्टांत त्यांनी दिला, त्याच न्यायाने जर कर्माला भिन्न वेगळं केलं म्हणजेच पृथक केले, असं जर केलं तर त्यात अकर्म राहते, आणि कर्म वा कर्म यामध्ये विकर्मही राहते. बघा, त्याला काय केलं? थोडस वेगळं केलं कर्म, आणि त्याला पृथक केलं म्हणजे थोडं वेगळं केलं बाजूला. त्याच नाही, आणि काय केलं? कर्माला आता एकच कर्म आहे पण त्याचे 3 प्रकार झाले ना. एक कर्म, अकर्म आणि विकर्म, 3 प्रकार झाले. त्यातलं एक कुठलं जरी काढलं आपण तर शेवटी खाली शिल्लक काय राहतं? 2च राहतं. म्हणून आता जर कर्म काढून घेतलं तर काय राहतं खाली शिल्लक? अकर्म आणि विकर्म. म्हणून मुख्य मुळी जे का निपजे कर्म ऐसे त्या ते म्हणिजे विहिता विहित क्रिया जे जे विकर्म म्हणिजे ती या नाव. अगदी आरंभी जे उत्पन्न होते बघा, अगदी सुरुवातीला जे म्हणजे सुरुवातच ज्याच्यापासून होते त्याला कर्म म्हणतात. सुरुवात झाली हातपाय हलायला की कर्म सुरू झालं. व विहित आणि अविहित म्हणजेच योग्य आणि अयोग्य अशी दोन्ही कर्म मिळून विकर्म होतात बघा. आणि चांगली आणि वाईट म्हणजे शास्त्राने म्हणजे वेदांनी सांगितलेले कर्म विहित, आणि अविहित म्हणजे वेदांनी सांगितलेले ते कर्म टाळण्याची म्हणजे ती कर्म करायचे नाहीत असे असणारे दोन्ही कर्म जर एकत्र आली की ती काय झाले? दोन्ही कर्म मिळून ती विकर्म होतं. कर्म अकर्म योग चळे ऐसे विकर्मी ज्याशे बिवळे त्यास निष्कर्मता आकळे गुरुकृपा बळे तत्काळ. पण विकर्म करताना कर्म हे स्वतःच्या स्थाना होऊन घडते बघा. विकर्म कर्म करत असताना हे जे कर्म आहे स्वतःच्या जागा सोडून ते बाजूला जातं. ज्याला कळतं त्यालावर गुरुकृपा होऊन निष्कर्मता प्राप्त होते. आणि हे ज्याला कळतं काय की आता कर्म बाजूला निघून गेलं, आणि हे ज्याला कळतं ना की त्याची गुरुकृपा झाली म्हणायचं, म्हणून निष्कर्म होत. म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला सांगू का? सरळ सरळ सोपं सोपं कर्म आहे. आता थोडी किचकिच भाषा झाली असं ना समजायला का नाही. आता हे कर्म आहे, कर्म किती 3 प्रकारचं सांगितलं त्यांनी, पण एकच असणार कर्म त्याच्यामध्ये 3 प्रकार झाले. कर्म तर तेच करायचंय का ना, पण ते कर्म करत असताना त्याच्या ठिकाणी आपला असणारा भाव, आपला भाव काय का नाही. मग आता कर्माची फळाच्या अपेक्षा ठेवून जर कर्म केलं तर ते कर्म बंधनाला कारण पडतं, बरोबर. आणि त्या कर्माची फळाच्या अपेक्षा सोडून आपलं कर्म केलं, मग आता कर्म करत असताना पण निष्काम कर्म कोणतं होतं आणि कर्म कोणतं होतं. मग शास्त्राने जे नियम आपल्याला शास्त्राने जे सांगितलेले कर्म करायला त्या पद्धतीने कर्म केलं फळाच्या अपेक्षा न ठेवून, तर ते कर्म तुम्हाला फळ देत नाही, ते कर्मच राहत नाही ते. आता पण शास्त्राने जे सांगितलेलं आहे, जे सांगितलंय बाबा हे कर्म करू नका, तुम्ही ते केलं तर तुम्हाला सगळं काय देतं? तुम्हाला ते बंधनाला कारण होतं काय. म्हणजे हे म्हणून काय त्या ठिकाणी काय होतं सगळं. पण हे ज्याला कळतं, ही जी गोष्ट ज्याला समजते त्याला त्याच्यावरती गुरुची कृपा झालेली असते, म्हणून त्याच्या ठिकाणी त्याला निष्कर्मता प्राप्त होते. कर्म करून तो कसा होतो? निष्काम होतो. कर्म करतो तो, कर्म दोघांचंही बंधन पडत नाही, बंद होत नाही. म्हणजे ज्याच्यावरती गुरुची कृपा नाही
त्याचं पण कर्म बंद पडत नाही, आणि ज्याच्यावरती गुरुची कृपा झाली त्याचं कर्म बंद पडत नाही. पण एकाला ते ते एकच कर्म, एकाला काय होतं बंधनाला कारण होतं, आणि एकाला तेच कर्म काय होतं मुक्तीला कारण होतं. कशामुळं? ह्याची फक्त गुरुची कृपा झाली, आणि गुरूंच्या कृपेमुळे त्याला समजलं निष्काम कर्म कोणतं आणि कर्म कोणतं. फक्त यांनी भाव बदलला. कर्म तर दोन्ही एकच करतात, फक्त यांनी काही एकाने भाव बदलला, काय की ही कर्म करणारा मी नाही म्हणून, आणि एकाने भाऊ काय केला की माझं म्हणून केलं, म्हणून गुतला. आलं का लक्षात आता? कर्मावरी कर्म विशेष वाढे, विकर्म त्या ते म्हणणे घडे, जे ते कर्म रिगो न शके पुढे, अकर्म चोखडे या नाव. विकर्मामध्ये असे घडते की एक कर्म करता करता त्यातून दुसरे कर्म उत्पन्न होत असते, दुसऱ्यातून तिसरे, असे कर्म वाढतच जाते. मग आता काय होतं, एक कर्म करायला गेला की दुसरं कर्म वाढलं. आता उदाहरणार्थ आपल्याला भूक लागते म्हणून काय केलं पाहिजे, अन्नधान्य पाहिजे. आपल्याला अन्नधान्य पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे, शेतामध्ये गहू पेरले पाहिजे. मग गहू पेरायचे म्हणल्यावर ते आता कर्म सुरू झालं ना, आता कर्म सुरू झाले म्हणजे त्यासाठी आपल्याला बी लागेल, मग ती आणण्यासाठी परत त्याला पैसे लागतील, मग त्याला पैसे कमावले पाहिजे. असं करता करता एक एक कर्म वाढत चालतं. एक करायला गेलं की ते दुसरं वाढत चालतं, तिसरं वाढत चालतं, चौथं वाढत चालतं. मग ते करत असताना परत आणखी तुमच्याकडून मग त्याचं पाप पुण्य सुरू होतं. कुणी कसं केलं, कुणी कसं केलं, कुणी कसं केलं, त्या पद्धतीने असं वाढत चालतं ते सगळं. आणि पण जेथे कर्माची वाढच खुंटते त्याला अकर्म हे नाव आहे. पण ज्या ठिकाणी कर्म कर्म करतो पण कर्माची वाढच होत नाही. आता का वाढ होत नाही? कारण करणारा मी नाही, काही करणारा मी नाही, म्हणून त्याची वाढ थांबली, आणि वाढ थांबल्यामुळे कर्म संपून गेलं. म्हणजे कर्म करून तो कसा झाला, निष्कर्म. निष्कर्म करणारा झाला. म्हणून येशी कर्म विवंचना अटक, हा प्रश्न केला तय तू बाळक, त्याची लागी गा राया देख, संकादिक न सांगतीची. म्हणून हे राजा, कर्माचे विवेचन खूप आघात आहे. काही कर्माचं विवेचन कसं आहे, फार आघात आहे, फार मोठं आहे ते. आणि तू पूर्वी जेव्हा प्रश्न हा केला होता संकधी संतांना, तेव्हा तू लहान बाळक होतास, म्हणून त्याला म्हणजे काय तुझा अधिकार नव्हता. जे त्याचं उत्तर त्यांनी सांगितलं असतं, पण ते उत्तर सांगून तुला समजण्याचा तुझा अधिकार नव्हता, म्हणून त्या ऋषीने तुला उत्तर त्याचं दिलं नाही. म्हणून बघा, जोपर्यंत त्याचा अधिकार नसतो ना तोपर्यंत बोललं नाही, जरी विचारलं तरी सांगितलं नाही पाहिजे. म्हणून कर्मा कर्म विवंचना, अधिकारे विन कोणा, सांगू नये नृपनंदना, कर्म साधण्याना अति दुर्बोध. बघा, म्हणून कारण शास्त्रांची मर्यादा अशी आहे. बघा, शास्त्रांनी मर्यादा घालून दिलेली, ज्याचा जसा अधिकार असेल ना तसा त्याला उपदेश करावा. जर अनाधिकाऱ्या पुढं त्याला निष्काम कर्माची स्थिती सांगितली तर गोठ्याला फिर म्हणले का, हे म्हणले निष्काम स्थिती करायची. जो अनाधिकारी आहे आणि त्याला जर निष्काम कर्म सांगितलं तर काय होईल सांगा बरं, गोठाळा होईल का नाही? का मग तो तिसऱ्याच मार्गाला लागेल परत. म्हणून ज्याचा जसा अधिकार असेल ना तसं त्याला काय उपदेश केला पाहिजे, तसं त्याला सांगितलं पाहिजे. नाहीतर काय होईल की स्वतःच्या अधिकारा वाचून जर आपण त्याला कर्म आणि अकर्म इत्यादी कठीण ज्ञान सांगू लागलो तर हे ज्ञान महान लोकांनाही दुर्बोध आहे, त्याला पाकणार नाही ते, आणि त्याच्या मार्गाला ते परत कधी येणारच नाहीत. नको वाहिले कसं म्हणतात. म्हणून काय जसं अधिकार असेल ना तसं त्याला सांगितलं पाहिजे. जसं लहान बाळ असताना जसं ते थोडस मोठं मोठं होत जाईल तसं तसं आपण त्याचा काय करतो, लाड नाही, त्याचा आपण आहार बदलत चालतो आपण त्याचा. का नाही, आता आधी दूध पिणार आहे, मग थोडीशी पातळ खीर खायला घालायची, मग थोडं मग वरचं दूध पाजायला लावायचं, मग थोडं त्याला काय करायचं, तुकडा खायला द्यायचा. असं करता करता तसं जसं अधिकारी असं ना तसं थोडं देत राहायचं, म्हणजे त्याला ते पचतं. परोक्षवादो वेदायम बालानामुना शासनम, कर्म मोक्षाय कर्माणी विद्यते गतिम गीताः. श्लोक क्रमांक 44. हा वेद परोक्षवाद उपयोगात आणणारा आहे. मनुष्य कर्मातून मुक्त व्हावा म्हणून त्याने कर्म कोणते करावे त्याचे विधान तो करतो. लहान मुलाला जसे औषध युक्तीने पाजावतात त्याप्रमाणे आज्ञा लोकांचे अनुशासन ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे ते कर्माचे विधान करतो. थोडक्या श्लोकाचा अर्थ, जेवी रोगो झालिया निश्चित, जावया बाळा बापू बेशेत देत, ते साखर घाली हातात, तत्सेवनार्थ प्रलोभे. मुलाला जर काही औषध पाजायचा आजारी असेल तो, आणि तो औषध खात नाही लहान बाळ, मग त्याला काय करावं लागतं, त्याचे वडील त्याला काय करते, ते औषध देतात. पण कसे, ते औषध घेण्यासाठी त्याला लालच दाखवतात. लालच म्हणजे काय,
हा गुळ घे म्हणले, गुळ गुळ तुला खायला देतो म्हणले. आणि ते गुळामध्ये काय करतात, मध्ये गोळी घालतात, औषध घालतात ते, आणि परत गोळीची गोळी करून त्याला खायला घालतात. का म्हणजे हे बघ, ही गोळी खातो, फक्त ही तो काय असतो, ते औषध आतमध्ये जाऊन एकदा औषध आतमध्ये गेलं की त्याचं ते काम करणार आहे. म्हणून त्याने हातावर खडीसाखर इत्यादी किंवा गुळ वगैरे तो देत असतो. मग ते वेदांचा परोक्षवाद, सत्य मानिती बुद्धिमंद, कर्मे छेदवे कर्मबाद, हा वेदानुवाद मुख्यत्वे. त्याप्रमाणे वेदांचा मुख्य आशय कर्माच्या आचरणानेच कर्मबंधन सुटावे असा आहे. बघा, म्हणतो कर्माचा जे वेदांचं जे वेदाने जे कर्म करायला सांगितलंय ना, हे कर्म करा, ते कर्म करू नका, ते कर्म करू नका, नाही असं काही जे बंधन घालून दिलेत ना, कोणतं करायचं, कोणतं विहित कर्म आहे, कोणतं अविहित कर्म आहे, हे जे वेदाने घालून दिलंय, त्या वेदांचा असं जे त्यांनी बंधन घालून दिलेत, हे बंधन घालण्याचा हेतूच असा आहे की त्या कर्म आचरण केल्यानंतर तो काय होईल, त्या योग्य मार्गाला लागेल, त्याच्या कर्माचं बंधन सगळं संपून जाईल. हाच त्याचा हेतू आहे. पण काय होतं, म्हणजे आज्ञे लोक आहेत ते अंतस्थ हेतू, म्हणजे वेदांचा जे हेतू आहे काय, कर्म बाद करून टाकायचा, हा जो हेतू आहे वेदांचा, ते न जाणता वेद कर्म करायला सांगतात एवढे समजतात ते, म्हणजे वेदांनी सांगितलं असं करायला म्हणून आम्ही करतोय. म्हणजे वेदांचं सांगायचं तात्पर्य काय ते समजून घेत नाहीत अजिबात. म्हणजे उदाहरण कसं, आता एखादं औषध खायला द्यायचंय, मग ती लहान बाळाला खायला दिली का नाही गोळी खायला, गुळामध्ये घालून दिली, मग ते पुढे काय होतं, बाळ ते मोठं झालं, मग त्याला परत तसं द्यायचं असतं का, नाही. मग माझ्या वडिलांनी अशी दिली होती मला गोळी खायला पहिल्यापासून, मी अशीच खाणार परत, मग असं जमतं का, नाही. पण त्यांनी का दिली होती तशी गोळी खायला, त्याचा विचार केला पाहिजे ना. हा, तसं वेदांनी असं कर्माचे बंधन काय घालून दिले आपल्याला, त्याच्या मागचा हेतू काय वेदांचा असं घालून द्यायचा हे समजलं पाहिजे ना आपल्याला. पण आपण काय करतो, त्याचा हेतू समजून घेत नाही आणि काय म्हणतो, नाही शास्त्रानेच सांगितलं असं कर्म करायला म्हणून आम्ही करतोय. म्हणून वेद बोले स्वर्गादी फळ, तो प्रवृत्ती लोभ केवळ, परिकर्म छेदी कर्ममुळ, हे मुख्यत्व फळ वेदोक्ती. कर्म केल्याने स्वर्गप्राप्ती होईल असे जे वेदांनी फळ सांगितले ते हे लालूच आहे. बघा, जसं गुळाची लालू दाखवलं होतं लहान मुलाला औषधासाठी, तसं वेदाने काय सांगितलंय, तुम्ही असं पुण्यकर्म करा, पुण्यकर्म केलं म्हणजे तुम्हाला काय होईल, तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल, आणि स्वर्ग मिळलं म्हणजे तिथं काय सगळं सुखच सुख आहे, असं लालू दाखवले वेदाने. मग आता मनुष्य काय करायला लागलाय, स्वर्गात जायचं म्हणायला लागलाय. आता वेदाने सांगितलं म्हणजे पुण्यकर्म केलं म्हणजे स्वर्गात जाता येतं, पण वेदाचा अर्थ तो होता का, वेदांचा हेतू असा होता की ते पुण्यकर्म केल्यानंतर तो काय होईल, हळूहळू निष्कर्माकडे जाईल, तो भक्ती मार्गाला लागेल, तो कारण पुण्य वाढलं म्हणजे तो भक्ती मार्गाला लागेल, हा हेतू का वेदांचा होता. पण मनुष्याने काय केलं, पुण्य वाढवायचं फक्त. काय आता मला सांगा, ज्ञानेश्वरी सप्ते होत्यात आणि सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण होतात, पारायण कोण समजून घेतं बरं ज्ञानेश्वरी, कोण घेतं का समजून, कोणी समजून घेत नाही. हेतू काय, फक्त पुण्य वाढवायचा. मग त्या ज्ञानेश्वर म्हणाला, त्यांनी ज्ञानेश्वरी कशासाठी सांगितली आणि त्याला आपल्याला किती गरजेची ही त्याचं कोणाला काही पडलेलं नाही, फक्त पुण्य वाढवायचं स्वर्गात जायचं, आपल्याकडनं पुण्य, हा स्वर्गवासी व्हायचं म्हणतात आपण, का नाही. हे काय, पण वेदांनी काय सांगितलंय, ते त्यांनी लालू दाखवले. कशाचं लालू दाखवलंय, किंवा तुम्ही स्वर्गात गेल्यानंतर तुम्हाला ते सुख प्राप्त होईल, पण फक्त ते लालूच आहे. त्याच्या मागचा मूळ हेतू असा होता की तू भक्ती मार्गाला लागल आणि या बंधनातून सुटून जाईल, कर्मबंधनातून. म्हणून लोहाची बेडी पडली पायी, ते तोडावया घालू आणीला पाही, तू घरोची विकून खादला जेही, त्याचे बंधन काही तुटेना. बघा म्हणजे काय झालं, लोखंडाची बेडी तोडण्यासाठी लोखंडाचा काय आणला, घन आणला, घन म्हणजे बेडी पायामध्ये. माझी बीडी कशाची, त्यामुळे बीडीमुळे काय झालं, तो बंधनात पडलाय, अडकून पडलाय ना बीडी पायात असल्यामुळे. आता ती बीडी तोडायची म्हणून घन घेऊन आला. बरं, घन घेऊन आला, तर ज्याने घन घेऊन आला ना त्याने काय केलं, तिकडं घन आणला आणि परस्पर बाजारात निघून टाकलं, पैसे आणून खाल्ले. आता बीडीची सुटली करायली, तशीच राहिली बीडी त्याची. मग लोखंड तुटले, पण जर घन विकला तर त्याच्या पैशाचा उपयोग केला तर ती बीडी तशीच राहिली का नाही, आणि बीडी तशी राहिली त्याचं बंधन सुटेन का. मग तसंच झालं ना जीवाचं. आता काय झालं जीवाचं, तसंच झालं का नाही. म्हणून ते विकर्म छेदावे कर्म बंधन, ते कर्म वेचिती विषयी पूर्ण, त्यांचे कदा ना तुटे भवबंधन, जन्म मरण सरेना. मग त्याच न्यायाने वस्तुता वेदोक्त कर्माने कर्माचे बंधन तोडावे. बघा, त्यासाठीच काय सांगितलं वेदांनी, म्हणजे वेदाचा हेतू असा होता की त्या जीवाचं कर्मबंधन तुटावा
पण जे लोक कर्मच कर्म विषय लाभासाठी उपयोग आणतात बघा काय करतात. मग आता उदाहरण बघा ना, मग आता मार्गशीर्ष महिना होऊन गेला आपला, आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची उपासना केली जाते. म्हणजे उपासना करायची, पण ह्याच्या मागचा हेतू काय? आता जी उपासना असते, जी उपासदाराची असते, त्याच्या मागचा हेतू काय दिलाय की त्या जीवाला ती उपासना केल्यानंतर काहीतरी भक्ती मार्गाची गोडी लागेल त्याला. म्हणून काय थोडस तुम्ही असाच उपासना करा बाबा, तुम्हाला धन मिळेल, अशी उपासना करा तुमच्या घरात रोगराई राहणार नाही, अशी उपासना करा तुमचं काय होईल, तुमच्या घरामध्ये सुख नांदन. म्हणून काय केलं ती शास्त्राने ती लावून दिले आपल्याला. पण माणसाने काय केलं, फक्त ते विषय अजून आपल्याला मिळावा म्हणून ते फक्त करतात. आपलं कर्मबंधन सुटावा किंवा आपल्याला भक्ती मार्ग लागावा हा जो हेतू आहे, हा हेतू विसरून गेले. ते हेतूच्या त्यांनी समजून घेत नाही तो हेतू. हा दुसरा तसंच मग ते सांगितलं इथं. मग त्यांनी काय सांगितलं, जसं म्हणलं काय, जे लोक कर्म विषय लोभासाठीच उपयोग आणतात. मग आता कर्म करायची, मग उपासना करायची देवाची, पण कसं की करायची, पैसा मिळावा, धन आपल्या धन लाभ व्हावा आपल्याला, काय नाही रोगराई जावा सगळी घरातली, आणि सगळा परिवार सुख समृद्धी नांदावा म्हणून सगळं चाललंय ना. पण त्यांचे संसाराचे बंधन तुटत नाही, त्यांनी वाढत चालतं. त्यामुळे जन्मपर्यंत त्यांचं संपत नाही. म्हणजे ज्याच्या आता ही सप्ते सुरू झाले, त्या सप्ते चालू करण्याचा साधू संतांचा मूळ उद्देश काय आहे, की जेव्हा ते ज्ञानेश्वरी, त्या निमित्ताने ज्ञानेश्वरी वाचन जीव, आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्याला समजेल नेमकं मी कोण आहे, देव कोण आहे हे सगळं समजेल. पण लोक काय करतात, नुसतं फडाफडा फडाफडा वाची चालतात का, फक्त करायचंय पुण्य वाढवायचंय, त्याला काय सांगायचं हे समजून घ्यायचं नाही. मग अशी किती सप्ते गेल्यानंतर त्याचं बंधन जाईन बरं, सांगा बरं तुम्ही, जाणारच नाही. म्हणजे त्याला हेच कारण आहे मग सगळं समजून घेत नाहीत लोक. म्हणून आम्ही स्वर्ग फळा विरक्त, म्हणून नाचरे जो वेदोक्त, त्याचे ज्ञान झाले विपरीत, आत येणार पावे तो. म्हणून पण कोणी आम्हाला स्वर्ग फल नको, वेदोक्त कर्म कशाने करावे असे म्हणून कर्म आचरित नाही, त्यांना विपरीत ज्ञान झालेले असते, असा मनुष्याला अनर्थाला प्राप्त होतो. बघा काय होतं, मग कोणी असं आम्हाला स्वर्ग फल नको म्हणून कोण कर्म करत नाही. स्वर्ग मिळालंच पाहिजे ना आम्हाला, पुण्य वाढलं पाहिजे ना आमचं, आम्ही स्वर्गाला गेलो पाहिजे म्हणून कोणी वेदाचं कर्म कशाला करा म्हणून, म्हणजे कशाला करावं आपण, स्वर्गाचं नको आहे म्हणल्यावर कशाला ते कर्म करत बसायचं का नाही. मग कर्म करायचंय ना, आपल्याला काहीतरी फळ मिळालं पाहिजे ना, त्याच्या बदला मोबदला काहीतरी मिळाला पाहिजे ना आपल्याला. मग असे म्हणून कर्म ते आचरितच नाहीत. मग काय म्हणतात, स्वर्गात नाही जायचं म्हणलं ना, त्याच्यापासून काही फळच नाही. आता तुम्हाला सांगितलं तसं मार्गशीर्ष महिन्याची उपासना करा म्हणून सांगितलं. आता मार्गशीर्ष महिना गेला ना, देवीची उपासना करा. का बाबा ती उपासना केली म्हणजे बघू तिला भक्ती मार्गाला तुम्ही लागतात. पण त्याचं फळ जर सांगितलं बाबा तुम्हाला, त्याचं फळ काहीच मिळणार नाही, फक्त भक्ती मार्गाला लागतात. ही भक्ती मार्ग कुणाला पाहिजे नाही, इथं कोणाला नाही पाहिजे, इथं फक्त विषय पाहिजे. म्हणून लोकांनी ती करायचं सोडून दिलं असतं. हा जर हे नसतं त्यांनी त्याला सांगितलं ना, तर लोकांनी ती उपासना केली असते का, सोडून दिली असते का, ते मिळतच नाही का त्याच्यापासून आपल्याला. आता मला सांगा, एवढं काय काय ठिकाणी आता साधू संत काय करतात, आता हे शास्त्र हे भागवत काय ना आपलं चाललंय, ह्याच्यापासून किती जीवाचं कल्याण आहे, पण त्याच्यापासून फळ काय मिळतंय, मस्त कल्याण होतंय त्याचं, चांगलं कोट कल्याण होतं त्याचं, पण हे कुणाला कळत आहे, हे नाही. त्याला काय लागत फक्त विषय लागते, विषय. आणि विषय जिथे मिळत नाही त्या ठिकाणी गर्दी कमी असते, त्या ठिकाणी काय असते, गर्दी कमी असते, म्हणजे ते लोक ते करत नाहीत. मग त्याचा विपरीत परिणाम असा झाला की त्याला ज्ञान होत नाही, आणि म्हणून त्यांचा अनर्थ होतो, त्यांना अनर्थाला ते कारण होते. म्हणजे ज्या गोष्टीसाठी शास्त्राने सांगितलंय ती गोष्टी बाजूला राहिली आणि ती दुसरीकडे निघाली. आपण इथं थांबू आता, का नाही टाइम झाला आपला. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री